हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय खमंग जाळीदार ढोकळा। तर इन्स्टंट ढोकळा आज आपण बनवणार आहोत। तर वेळ वाया न घालवता तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणे की जे पण व्हिडिओ मी अपलोड करेन तो पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आज आपण खमंग ढोकळा बनवतोय। तर खमंग ढोकळा बनवण्यासाठी मी इथं इटमीचं इन्स्टंट ढोकळा पॅकेट घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इटमीचं इन्स्टंट ढोकळा पॅकेट आहे हे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एखाद्या वेळी आपल्याला खूपच घाई असेल तर हा इन्स्टंट ढोकळ्याचं पॅकेट आपल्याला कामाला येतं। तर तुम्ही पाहू शकता हे सगळं पॅकेटमधलं पीठ आहे ते एका बाउलमध्ये काढलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला काही सुद्धा ॲड करायला लागत नाही, फक्त पीठामध्ये पाणी घालायचं आणि मस्त एक स्मूथ बॅटर तयार करायचं आहे। तर मी ते एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त असं एकजीव करायचं, ढवळून घ्यायचं। आता ढवळताना पूर्ण तयारी करायची आहे। पहिला आपल्याला गॅसवरती पाणी तापत ठेवायचं आहे, गरम करत ठेवायचे पाणी, कारण हे पीठ असं फुललेलं असतं तर त्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाहीये। तर तुम्ही पाहू शकता मी पिठाला मस्त असं मिक्स करून घेते। छान असं पीठ रेडी झालेलं आहे आणि मी एका साईडला गरम पाणी करत ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ आपलं एकजीव झालेलं आहे, पूर्ण गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। आता एका साईडला मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता या प्रकारे तुमच्याकडे जाळी असेल तर जाळी ठेवू शकता। आता एका डब्याला मी कुकरचाच डब्बा घेतलेला आहे, जो आपला डाळ भात लावतो तो कुकरचा डब्बा घेतला आहे। त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचे, मस्त असं सगळ्या बाजूनी डब्याला तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर आपल्याला डब्यामध्ये ओतून द्यायचं। आता तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी सर्व पीठ ह्या डब्यामध्ये घातलेलं आहे। आता वेळ वाया न घालवता आपल्याला हे थोडंसं टॅप करायचं, डब्याला थोडंसं व्यवस्थित सेट करायचा आणि आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये स्टँडवरती हा डब्बा ठेवून द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आणि हा डब्बा मी आता ह्या स्टँडवरती ठेवून देते। 10 ते 12 मिनिटानंतर आपला ढोकळा मस्त जाळीदार तयार होतो। तर तुम्ही पाहू शकता मी इथं झाकण ठेवलेलं आहे आणि 10 ते 12 मिनिटात आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथं फोडणीची तयारी करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचे, 1 चमचा राई घालायची आणि 4-5 मोठी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि 3-4 हिरव्या मिरच्या सुद्धा घालायच्या आहेत। मिरच्यांना मध्ये चिरा मारायचा आणि कापूनच घालायच्या, म्हणजे थोडंसं तिखट टेस्ट येते। आता तुम्ही पाहू शकता आपली फोडणी तयार झालेली आहे। याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर 1 ग्लास पाणी घालायचं। ज्या प्रमाणात ढोकळा आहे त्याला भरपूर पाणी लागतं, त्याच्यामुळं पाणी घालायचे भरपूर। मोठा चमचा अर्धा साखर घालायची आहे। तर अशी आपल्याला आंबट गोड तिखट मस्त अशी टेस्ट येते। त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालतं। आता फोडणीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार आणि 1 उकळी काढायची, मग नंतर आपली फोडणी रेडी होते। तर आता आपल्याला ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी बनवायची आहे। तर हिरव्या चटणीसाठी मी घेतलेली आहे इथं कोथिंबीर आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी मिरची घ्यायची आहे, 2-3 मिरच्या घ्यायच्यात आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं। तुम्हाला गोड चटणी पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी साखर ॲड करा, नको असेल तर नाही केली तरी चालतं। मी थोडीशी साखर ॲड करते आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे। आपली ही तिखट आणि गोड चटणी तयार होते। तुम्ही पाहू शकता चटणी आपली रेडी झालेली आहे। आता ढोकळ्याचा गॅस सुद्धा मी बंद केलेला आहे। तुम्ही पाहू शकता ढोकळ्याचा गॅस बंद केलेला आहे आणि ढोकळा आपला तयार झाला की नाही झाला तो पाहण्यासाठी एका चाकूच्या साहाय्याने आपल्याला आतमध्ये टोचून पाहायचं आहे। जर चाकू एकदम सुक्का बाहेर आला तर समजायचं आपला ढोकळा तयार झालेला आहे, त्याला काही सुद्धा चिपकलेलं नाही, म्हणजे आपला 100% ढोकळा तयार झालेला आहे। आता या ढोकळ्याला बाहेर काढायचं आणि अर्ध्या तासासाठी थंड होऊन द्यायचं। तर तुम्ही पाहू शकता आता ढोकळा तयार झालेला आहे, थंड पण झालेला आहे। तर चाकूच्या साहाय्याने या प्रकारे त्याला काढून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये ढोकळ्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त असा जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे। आता ढोकळ्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे।
या पद्धतीने तुम्ही छान असा कट करून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ढोकळ्याला कापून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जी फोडणी तयार केली होती ती फोडणी वरून घालायची आहे। तुम्ही पाहू शकता या प्रकारे सर्व फोडणी वरून घालायची आणि आपला आता मस्त खमंग ढोकळा खाण्यासाठी रेडी आहे। जितकं तुम्ही जास्त पाणी टाकाल, गोड पाणी, आंबट तिखट गोड पाणी टाकाल, तितका तो स्पॉन्जी होतो। मस्त असा एकदम जाळीदार ढोकळा आपला तयार होतो। अशा प्रकारे आपला खमंग जाळीदार ढोकळा एकदम स्पॉन्जी झालेला आहे। मस्त तुम्ही पाहू शकता, खूप अप्रतिम असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि इन्स्टंट ढोकळा आहे। आता आपण ढोकळ्याला एका प्लेटमध्ये सर्व करूया। तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला जाळीदार ढोकळा फक्त 15 ते 20 मिनिटात तयार आहे। चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।